नमस्कार मंडळी, मी पूनम. मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. स्वतःच्या कष्टाचं घर असावं असं कोणाला वाटत नाही सांगा. स्वतःचं घर होण्यासाठी सिद्ध उपाय आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. बऱ्याच वेळा असं होत असतं की आपण खूप कष्ट करत असतो. आपली खूप इच्छा असते की आपलं स्वतःचं घर असावं. आपण राहतो ते घर ही स्वतःचंच असतं किंवा वडिलांचं असतं. तरीही आपल्याला वाटत असतं की आपलं स्वतःचं, स्वतःच्या कष्टाचं दुसरं एखादं घर असावं की ज्याच्यावरती आपला हक्क असावा. त्या घरात एखादी गोष्ट करायची म्हटलं तर ती आपण स्वतःच्या इच्छेने करू शकतो. मग ती देवघर असो, किचन असो किंवा इतर कोणत्याही गोष्टी असो. कारण ज्यावेळी आपण एकत्र कुटुंबात राहत असतो त्यावेळी प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखीच होते असं होत नाही. कधी-कधी काय होतं, पैसा असतो पण योग येत नाही. कधी-कधी खूप इच्छा असते पण इतके अडथळे येत असतात की मनात असूनही आपण काहीही करू शकत नाही. कधी-कधी जागा असते पण त्याच्यामागं कोर्ट कचेरी असतात. कधी-कधी घरातलीच लोकं आपल्या आडवी पडलेली असतात. घर घ्यायचं म्हटलं किंवा घर बांधायचं म्हटलं तर इतक्या अडचणी येतात ना की त्याबद्दल बोलणंही कठीण आहे. कारण आपण म्हणतो ना, लग्न पाहावं करून आणि घर बघावं बांधून. आणि जरी आपण एखादी जागा घेतली किंवा एखादा फ्लॅट बुक केला, तरी त्याच्यानंतर लोन करण्यासाठी किंवा बँकेच्या अटी पूर्ण करण्यासाठी आपल्याला बऱ्याचशा गोष्टींसाठी धावपळ करायला लागते आणि खूप साऱ्या अडचणी ह्या येत असतात. या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला स्वतः काहीतरी उपाय करायचे आहेत. मग ते तुम्ही स्वतः करू शकता किंवा तुमचे मिस्टर असतील ते करू शकता. दोघांपैकी कोणीही केले तरीही चालू शकतं. आपण म्हणतो ना, कष्टाला नशिबाची साथ हवी असते, ती या उपायांनीच मिळत असते. बरेच लोक असे असतात की त्यांच्या मनात आलं तरी ते घर घेऊ शकतात. पण आपल्यासारखी सामान्य लोकं आहेत त्यांना खूप सारे कष्ट करावे लागतात आणि त्याला नशिबाची साथ मिळत नाही. जर आपलं गुरुबळ आपल्या पाठीशी असेल, आपले गुरु आपल्या पाठीशी असतील, तर प्रत्येक गोष्टीतून मार्ग हा मिळतोच. आणि मी सांगितलेले हे जर उपाय तुम्ही केले तर 100 काय 1001% तुमचं स्वतःचं घर हे होणार. त्याच्यातील पहिला आणि महत्त्वाचा उपाय तो म्हणजे गुरुचरित्र पारायण. आपल्या आयुष्यात सकारात्मक गोष्टी घडाव्यात म्हणून गुरुचरित्राचं पारायण केलं जातं. ज्यावेळी आपण गुरुचरित्राचं पारायण करतो ना, त्यावेळी नकारात्मकता मग ती घरातली असेल, तुमच्या स्वतःमधली असेल किंवा तुम्ही जे काही काम करता त्यात तुम्हाला अडचणी येत असतील, तर त्या सगळ्या गोष्टींचा मुळापासून नाश करण्याचं काम हे गुरुचरित्र करत असतं. म्हणून तुम्ही संकल्पयुक्त 7 गुरुचरित्राची पारायणं करायची आहेत. जर तुम्हाला लवकर अनुभव घ्यायचा असेल, तर जर तुम्हाला वाटत असेल की 6 महिन्यात 7 महिन्यात आमचं घर व्हावं, तर प्रत्येक महिन्याला एक असं 6 महिने तुम्हाला गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे. पण ज्यावेळी तुम्ही हे पारायण कराल त्याच्या पहिल्या पारायणाच्या वेळी आपल्याला आपल्या स्वामी महाराजांना आणि दत्तगुरूंना संकल्प करून सांगायचं आहे की हे देवा, माझं स्वतःचं घर होऊ दे, जे आमच्या स्वतःच्या कष्टाचं असेल. त्यात कोणतीही अडचण येऊ देऊ नकोस. बँकेचे व्यवहार असतील, घरातले जे काही तुमचे अडथळे असतील, तर ते दूर दूर होऊ देत आणि आम्हाला चांगला मार्ग मिळू दे. मी तुमचे 7 गुरुचरित्राचे पारायण करेल आणि यथाशक्ती मी उद्यापन करेल, असा संकल्प करून तुम्हाला गुरुचरित्राची पारायण करायचे आहेत. पण तुम्हाला जर वाटत असेल की बऱ्याचशा प्रॉब्लेम आहेत किंवा जोपर्यंत माझं घर होत नाही आहे तोपर्यंत जर तुम्ही हे गुरुचरित्राचं पारायण केलं तर ते अतिशय उत्तम. ज्यावेळी तुम्ही 2 ते 3 वेळा हे पारायण करता त्यावेळी तुम्हाला त्याची सवय होऊन जाते. त्याच्यानंतर जर तुम्ही केलं नाही तरच तुम्हालाच वाटेल की आपलं काहीतरी चुकतं आहे. त्यामुळं कसं होईल, काय होईल या गोष्टीचा विचार करण्यापेक्षा सेवेला सुरुवात करा. दुसरी महत्त्वाची गोष्ट ते म्हणजे दररोज आपण सकाळी उठून आपली देवघरातली देवपूजा तर करतच असतो. पण ज्यावेळी आपण देवपूजा करतो त्यावेळी आपण कुलधर्म, कुळाचार करायला विसरायचं नाही. प्रत्येकाच्याच देवघरामध्ये आपलं कुळदैवत, कुळदेवी हिचा फोटो, मूर्ती नाहीतर काहीतरी असतंच. तर त्याच्यासमोर दररोज 21 दिवस आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे. 2 तुपांच्या फुलवाती एकत्र करायच्या आणि त्याचा दिवा आपल्याला दररोज सकाळी आणि संध्याकाळी हे कुलदेवीसमोर लावायचे आहे. आणि तिच्यासमोर आपल्याला दररोज श्रीसूक्त म्हणायचं आहे. शक्य असेल तर तुम्ही श्रीसूक्तासोबत पुरुषसूक्तही म्हणू शकता. आणि त्यांच्यासोबतच आपल्याला आणखी एक महत्त्वाची सेवा करायची आहे, ती म्हणजे व्यंकटेश स्तोत्र. व्यंकटेश स्तोत्र ज्यावेळी आपण पठण करत असतो
त्यावेळेला आपल्याला माता लक्ष्मीचाही आशीर्वाद मिळत असतो. जिथं भगवान विष्णूंची सेवा केली जाते तिथं माता लक्ष्मी ही अवश्य येते. त्यामुळं तुम्ही भगवान विष्णूंची व्यंकटेश स्तोत्राची सेवा करा. दररोज सकाळी आणि संध्याकाळी असं 2 वेळेला तुम्ही व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे आणि सकाळ आणि संध्याकाळी 2 वेळेला श्रीसूक्तही म्हणायचं आहे. यासोबतच आपल्याला आपली स्वामी महाराजांची नित्यसेवा थांबवायची नाही आहे. दररोज आपल्याला 11 माळी जप आणि 3 स्वामीचरित्र सारामृताचे अध्याय हे तुम्हाला वाचायचेच आहेत. तुम्हाला 11 माळी शक्य नसेल तर 1 माळ करा, पण जी करताय ती इतक्या मनापासून करा की ती आपला भाव हा स्वामी महाराजांपर्यंत पोहोचायला हवा. एवढ्या सेवा केला तरी खूप पुरेशा असतात. पण आणखी एक मी सेवा सांगते, ती जर तुम्ही केली तर याचा प्रत्यय खूपच लवकर येईल. ती म्हणजे मंगळवार, त्याच्यानंतर शुक्रवार, मंगळवार, त्याच्यानंतर शुक्रवार असे 5 मंगळवार आणि शुक्रवार आपल्याला देवी महात्म्य वाचायचं आहे. याचा प्रभाव अतिशय उत्तम होतो. कारण तुम्ही संकल्पयुक्त जर 5 देवी महात्म्य केली तर तुमच्या आयुष्यात कितीही आर्थिक संकट असू द्या किंवा तुमच्या घरासाठीचं लोनचं जे काम असेल किंवा पैशाची जी अडचण असेल, ज्या काही आर्थिक गोष्टी असतील तर त्या 1001% मार्गी लागतील. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. मी याच्या अगोदरही एक व्हिडिओ बनवला होता. त्याच्यामध्ये सांगितलं होतं की मला माझं घर खूप चांगलं आहे, ज्या घरात मला दिलेली होती. पण एक वेळ अशी आली की त्या परिस्थितीत मला ते घर सोडावं लागलं आणि मी भाड्याच्या घरात राहत होते. काही दिवस भाड्याच्या घरात राहिल्यानंतरही मला एवढं वाटत होतं की मला माझं स्वतःचं घर बांधायचं आहे आणि तेही स्वतःच्या हिमतीवर. कारण माझा सेल्फ रिस्पेक्ट मला अतिशय महत्त्वाचा होता आणि मला स्वतःला ते करून दाखवायचं होतं. त्यावेळी मी गुरुचरित्र पारायण, देवी महात्म्य आणि या सेवा मी स्वतः केलेल्या आहेत. नाही तुम्हाला खूप मोठा आलिशान बंगला मिळाला तर 1001% सांगते, तुम्हाला जसं हवं तसं साधं तरी घर हे तुमचं होणारच. घर म्हणजे फक्त 4 भिंती नसतात, तर त्या घरात शांती हवी, समाधान हवं. ज्या घरात सुख, शांती आणि समाधान असतं, त्या घरात माता लक्ष्मी सदैव वास करत असते आणि या गोष्टी मला फक्त या सेवांनी मिळाल्यात, हे मी खात्रीनं सांगू शकते. म्हणूनच तुम्हाला सांगते, जर तुम्हाला स्वतःचं घर हवं असेल, तर तुम्ही हे सिद्ध उपाय एकदा नक्की करून बघा. तुमचं स्वतःचं घर होणार. याचा अर्थ असा नाही आहे की तुम्ही जे राहता ते घर तुमचं भाड्याचंही असू शकतं किंवा एकत्र कुटुंबातलंही असू शकतं. पण ज्यावेळी आपण स्वतःच्या कष्टाने, स्वतःच्या हिमतीवर, स्वतःची जिद्द म्हणून ईर्षेनं स्वतःचं घर बांधतो, तर त्या घरात जे गेल्यानंतर जे समाधान असतं ते काही वेगळंच असतं. हे सगळे उपाय करण्यासाठी जादा काही नियम अटी नाही आहेत. गुरुचरित्राचं पारायण करताना फक्त जे त्याच्या नियम आणि अटी आहेत, त्या 7 दिवस तुम्हाला पाळायच्या आहेत. त्याही अगदी कठीण नाही आहेत. मी या यूट्यूब चॅनलवरती एक व्हिडिओ बनवला आहे. त्याच्यामध्ये साध्या सोप्या पद्धतीनं गुरुचरित्र पारायण कसं करायचं हेही मी सांगितलेलं आहे. तर फक्त ते 3 नियम पाळून जरी तुम्ही हे गुरुचरित्र पारायण केलं तरीही चालू शकतं. बाकीच्या सेवांना जास्त काही नियम नाही आहेत. साध्या सोप्या पद्धतीनं फक्त मनोभावे अंतःकरणापासून तुम्ही या सेवा करा आणि तुम्ही डोक्यात एकच गोष्ट घ्या, माझं घर हे होणार आहे. तुम्ही ज्यावेळी पॉझिटिव्ह थिंकिंग कराल त्यावेळी सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी घडतील. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेललाही सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. समोरील बेल आयकॉनही प्रेस करा. धन्यवाद.